क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर धर्मदाय व शैक्षणिक ट्रस्ट तर्फे देवस्थानाच्या शिवभक्तीतून व्यसनमुक्ती कार्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण तसेच श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थानाच्या माध्यमातून शिवसाक्षात्कारी शंकरराव सर्जे मामा यांनी सुरू केलेल्या शिवभक्तीतून व्यसनमुक्ती या कार्यास 61 वर्षे पूर्ण झाले असून या निमित्त हीरक महोत्सव कार्यक्रमाचे व शिवसाक्षात्कारी सर्जे मामा यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अथर्व बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष गुरुवर्य शिवदास भाऊ सर्जे होते, तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, धार्मिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्वांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। नरसिंह लगड, सौ विद्याताई सर्जे, मनोज देशमुख, ओम सर्जे, रविशंकर कल्याणी, केशव रायरीकर, रमेश खंडाळे, धनंजय चिंचवडे, चंद्रकांत म्हस्के, अनिल कोळेकर, निळकंठ दराडे, भास्कर साठे, रामदास कुरणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी, पुरुष व युवा वर्ग उपस्थित होते। आजच्या या निळकंठेश्वराच्या कार्याबद्दल सर्व लोकांनी, सर्व पत्रकार बंधूंनी जे सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यासाठी निळकंठेश्वर देवस्थान अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो। निळकंठेश्वर देवस्थानच्या वतीने आदरणीय शालिनी मामी सर्जे, मॅनेजिंग ट्रस्टी, आदरणीय शिवदास भाऊ सर्जे, देवस्थानचे अध्यक्ष आणि मी त्यांची पत्नी सौ विद्या शिवदास सर्जे आज आपणासमोर कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे। देवस्थानच्या 61 वर्षाच्या कार्यपूर्ती निमित्त आणि आदरणीय गुरुवर्य शिव साक्षात्कारी परमपूज्य शंकररावजी सर्जे मामा यांनी जे व्यसनमुक्तीचे कार्य केलेलं होतं त्या कार्याला 61 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुळशी मतदारसंघाचे आमदार, खडकवासला मतदारसंघाचे आमदार, प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध अभिनेता, प्रसिद्ध कार्यकर्ते, प्रसिद्ध डॉक्टर, प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध शिक्षक आणि प्रसिद्ध धार्मिक कार्य करणारे आणि प्रमुख देवस्थानचे जे आहेत ते देवस्थानचे योगदान देणारे अनेक कार्यकर्ते, भाविक मंडळी सगळेजण उपस्थित होते। त्या सर्वांना आम्ही त्यांच्या योगदानाबद्दल जो सन्मान दिलेला आहे त्याबद्दल आम्ही देवस्थानच्या वतीने खूप धन्यता मानतो की आम्हाला हे भाग्य मिळालं, भाग्य लाभलं की या सगळ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचे आम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकलो आणि त्यांना सन्मानित करू शकलो। असं सहकार्य सगळ्या भाविकांचे, पत्रकार बंधूंचे आणि समाजाचे निळकंठेश्वर देवस्थान व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये सहकार्य मिळावं अशी मी नम्रतेने विनंती करते। धन्यवाद। 61 वर्षापूर्वी सर्जे मामांनी या ठिकाणी व्यसनमुक्ती या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनजागृती सुरू केलेली होती की तरुणांना त्या ठिकाणी व्यसनापासून दूर कसं ठेवलं जाईल आणि 61 वर्षापासून असणारी ही परंपरा आज त्यांचे चिरंजीव बाळासाहेब महाराजांनी पुढे या ठिकाणी चालू ठेवलेले आहे। दररोज त्या ठिकाणी यायचे आणि सर्जे मामांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा खूप मोठा परिवार आहे त्या देवस्थानची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम केलेलं आहे। समाजापासून वेगळे पडून व्यसनाच्या अधीन गेले होते त्यांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये आणण्याचं काम मामांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून झालं। अनेक समाजोपयोगी कार्यक्रम ट्रस्टच्या माध्यमातून होत असताना खरं तर समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी लोक चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करण्यासाठी सहकार्य करणं ही भूमिका घेऊन ट्रस्ट काम करतोय। आता पाठ होतो अनेक व्यक्तींच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केलेला आहे। त्याच्या मागे कारण एकच आहे, जी व्यक्ती समाजामध्ये चांगलं काम करते त्याला जर आपण पुढे त्याची शाबासकी थाप दिली तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो।